कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दागिन्यांच्या लालसेपोटी नातवाने चहात विष मिश्रित करून स्वतःच्या आजीचा खून केल्याची बाब उघड झाली आहे. उषा मारुती भिवंगडे वय 72 असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी त्यांच्या चुलत नातवाला प्रेम परशुराम भिवंगडे याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी गेलेले दागिनेही जप्त करण्यात आले. उषा भिवंगडे या ऋणमुक्तेश्वर तालीम शेजारील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. दाम्पत्याला अपत्य नसल्याने त्या पूर्णपणे एकट्याच वास्तव्यास होत्या. रविवारी रात्री त्यांना औषध देण्यासाठी नातेवाईक भेट देऊन गेले होते. मात्र सोमवारी सकाळी फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय घेऊन शेजाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. शेजाऱ्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला असता उषा भिवंगडे निश्चित अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला होता. दरम्यान घटनास्थळी पाहणी करताना उषा भिवंगडे यांच्या काही दागिन्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचं उघड झालं. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता वाढली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात सोमवारी सकाळी मृत महिलेच्या फ्लॅटमध्ये प्रेम भिवंगडे आला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी प्रेमची कसून चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दागिन्यांवर डोळा ठेवून त्याने चहात विष मिसळून उषा भिवंगडे यांना दिलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर दागिने चोरून नेले असं त्याने मान्य केलं. या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे वृद्ध महिलेला अपत्य नसल्याने एकटेपणा भोगावा लागला, तर दुसरीकडे विश्वासात असलेल्या नातवाकडूनच तिच्या जीवावर बेतलं. ही बाब नागरिकांना हादरवून टाकणारी आहे. पोलिसांनी प्रेम भिवंगडे याला अटक करून चोरीचे दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.